नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर मोहरीचं तेल आपण लोणच्यासाठी नाही तर कुकिंगसाठी वापरतो। कुकिंगसाठी तर बेस्टच आहे मोहरीचं तेल, पण तुम्हाला माहिती आहे का की हे मोहरीचं तेल आपण आपल्या केसांसाठी पण वापरू शकतो आणि केसांसाठी पण मोहरीचं तेल खूप चांगलं आहे आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मोहरीचं तेल तुम्ही तुमच्या केसांसाठी कसं वापरलं पाहिजे ते देखील सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ पण लगेच चालू करूया। जर तुमचे केस खूप जास्त ड्राय डल पडले असतील आणि त्याच्यावरची शाईन पूर्णपणे निघून गेली असेल तर तुम्ही जर मोहरीचं तेल वापरलं तर तुमची शाईन परत येईल। बरेच जणांना काय होतं की मोहरीच्या तेलाचा वास आवडत नाही म्हणून मोहरीचं तेल ना कुकिंग मध्ये वापरतात ना कुठेच केसांना वगैरे वापरतात, पण जर तुम्हाला शाईन परत हवी असेल आणि जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी मोहरीचं तेल तुमच्या केसांवर वापरलं तर ती शाईन परत येईल। वास येत असला तर त्याच्यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइल वगैरे टाकू शकता आणि तो वास घालवू शकता, नाहीतर तुम्ही ॲलोवेरा जेल मध्ये मिक्स करून देखील हे तेल तुमच्या केसांना वापरू शकता। जर तुमच्या स्कॅल्पला खूप खाज होत असेल, खूप जास्त इचीनेस होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 2 चमचे मोहरीच्या तेलामध्ये 1 चमचा जर दही घातलं आणि ते तुमच्या स्कॅल्पला लावलं तरी देखील तुमचा जो इचीनेस जी खाज असते तुमच्या स्कॅल्पमध्ये ती निघून जाते। हे तुम्हाला आठवड्यातून किंवा 10 दिवसातून तुम्ही एकदा जरी केलं तरी पुरेसं आहे। तुम्हाला सारखं सारखं करायचं नाहीये। तुम्ही एक अर्धा तास ते 40 मिनिटं हा मास्क तुमच्या केसांवर ठेवू शकता आणि नंतर हेअर वॉश करू शकता। जर तुमचे केस ड्राय आणि फ्रीजी असतील तर मेथी पावडर सोबत तुम्ही हे मोहरीचं तेल मिक्स करून पण लावू शकता, पण तुम्हाला मोहरीचं तेल कधीही जादा प्रमाणात लावायचं नाहीये, कारण मोहरीचं तेल हे खूप जास्त जाड असतं। म्हणजे आपल्या खोबरेल तेलासारखं ते लाईट वेट नसतं। तुम्ही जेवढं तेल लावणार आहे तेवढंच तुम्हाला शॅम्पू लागणार आहे ते तेल काढण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात नाही लावायचं। तुम्ही 1 ते 2 चमचे जरी मोहरीचं तेल घेतलं तरी पुरेसं आहे। तुम्ही बाकीचे इन्ग्रेडियंट्स वाढवू शकता, म्हणजे तुम्ही दही घालू शकता, ॲलोवेरा जेल घालू शकता, मेथी पावडर किंवा काही तुमच्या केसांच्या प्रॉब्लेम नुसार तुम्ही ते घालू शकता, पण तुम्हाला मोहरीचं तेल खूप जास्त वापरायचं नाहीये जेवढं आपण खोबरेल तेल वापरतो, नाहीतर तुम्ही खोबरेल तेलामध्ये मिक्स करून देखील मोहरीचं तेल वापरू शकता। केसांना जर सारखी सारखी हीट वापरून केमिकल ट्रीटमेंट करून देखील जर तुमचे केस खराब झाले असतील तरी देखील तुम्ही खोबरेलच्या तेलामध्ये जर मोहरीचं तेल मिक्स करून वापरलं तरी देखील तुमचे डॅमेज केस रिपेअर होतील, पण तुम्हाला डायरेक्टली नाही वापरायचं आहे। तुम्ही मिक्स करूनच वापरा। डायरेक्टली जर तुमची क्वांटिटी जास्त झाली तर तुम्हाला तितका जास्त शॅम्पू लागणार आहे, त्यामुळे मोहरीचं तेल हे खूप जास्त हेवी असतं आपल्या केसांसाठी, त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा मोहरीचं तेल लावण्याआधी। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। मोहरीच्या तेलाबद्दल तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।